महायुतीकडून ठाणे आणि कल्याणमधील उमेदवार जाहीर करण्यात आले। ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। ठाण्याच्या जागेवरून अनेक दिवस खलबतं सुरू होती। विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी द्यावी अशी भाजपची इच्छा होती, तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक देखील इच्छुक असल्याची चर्चा होती। ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, त्यामुळे ती जागा सोडण्यास शिंदे गट अजिबात तयार नव्हता असं देखील कळतंय। अखेर दोन्ही जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या आणि आज सकाळी उमेदवार जाहीर करण्यात आले। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही जाणून घेऊया। एका कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिलेली आहे आणि हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं। सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या उदाहरणामुळे नक्कीच मिळेल। एक कार्यकर्त्याचा विजय किंवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच ही संधीचं सोनं करण्याची संधी जी मला दिलेली आहे ती पूर्ण करण्याची आणि विजयाकडे वाटचाल करण्याची नक्कीच प्रयत्न करीन। हा पूर्ण जिल्हा जो आहे हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानणारा जो आहे हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील ज्या ह्या दोन जागा गेले अनेक वर्ष इथे युतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून येतो आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या फरकाने बहुमताने ज्या आहेत ह्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।